संजय राऊत बोललेलं कधी खरं नसतं. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही पाठीमागच्या 2.5-3 वर्ष जेव्हापासून आम्ही मान्य शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली एक भूमिका घेतलेली आहे, तेव्हापासून तुम्ही एका बाजूला संजय राऊत बोललेली स्टेटमेंट काढा आणि दुसऱ्या बाजूला त्यातली किती खरी झाली हे दाखवा. संजय राऊत बोलतात ह्याच्यात काही तथ्य नसतं, ते बोलतात ते कधी खरं होत नाही. मी कालही बोललो आणि आपल्याला आत्ताही सांगतो, विधानसभेच्या निवडणुकीतला स्ट्राईक रेट आपण पाहिला का? आज शिवसेना धनुष्यबाण चिन्हावर माननीय शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे माननीय उपमुख्यमंत्री माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही 80 जागा लढलो आणि 61 जागा जिंकून आणल्या. उभाटा जवळपास 100च्या आसपास जागा लढले आणि 12 का 13 किती आमदार आहेत त्यांचे? 13 का 14 आमदार आहेत फक्त निवडून आले. ह्यामुळं आता शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा, नेतृत्व कुणाचं हे लोकांनी मतदान करून लोकशाही मार्गाने महाराष्ट्रातल्या जनतेनं 2024च्या विधानसभेला दाखवले. आणि आपण जसं म्हणता तसं आम्ही मान्य शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कुठले विचार घेऊन चाललोय? जे विचार आम्हाला वंदनीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आम्हाला विचार दिले. कुठले दिले? ज्वलंत हिंदुत्वाचे दिले. तेच विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय ना. लोकांनी आम्हाला मान्य शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली स्वीकारायचं कारणच ते आहे की 2019ला कुणी सोडले विचार वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे? कशासाठी सोडले ते विचार? हे महाराष्ट्रातल्या जनतेला, शिवसैनिकांना पटलेलं नाही. ज्वलंत हिंदुत्वाच्या विचाराबरोबरची प्रतारणा करणं आणि केवळ सत्तेसाठी या विचाराचे विरुद्ध विचार ज्यांचे आहेत त्यांना बरोबर घेणं हे लोकांनी स्वीकारलं नाही महाराष्ट्रातल्या. त्यामुळं मी एवढंच सांगेन, मान्य शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्षवाढीचं काम आम्ही करतोय, संघटना वाढीचं काम आम्ही करतोय, वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे जातोय. हे काम असंच चालू राहील. पण त्यांची सरकार जिथं आलीत बोटावर मोजण्याएवढी 4-2 ठिकाणी, तिथं नाही झालं का फिक्सिंग? मग तिथं नाही आम्हाला करता आलं फिक्सिंग. म्हणजे स्वतःचं बहुमत आलं की फिक्सिंग नाही, आणि स्वतः हरले, स्वतःला लोकांनी नाकारलं की फिक्सिंग म्हणायचं. कुठंतरी मान्य राहुल गांधी साहेबांनी आता लोकशाहीमध्ये जनमताचा आदर करायला शिकलं पाहिजे. जो लोकांनी कौल दिलाय, जो लोकांनी निर्णय दिलाय, तो निर्णय लोकशाहीमध्ये सगळ्याच राजकीय पक्षांनी नम्रपणाने स्वीकारला पाहिजे. आपल्याला नम्रपणे सांगेन, जेव्हा महायुतीची राज्य समन्वय समितीची जी बैठक झाली त्याच्यामध्ये 3ही पक्षाचे प्रमुख नेते होते. त्याच्यामध्ये प्राथमिक चर्चा आमची झालेली आहे की आपण महायुतीच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या या आपण महायुती करूनच लढायच्या आहेत. याची प्राथमिक चर्चा आम्ही केलेली. शेवटी अंतिम निर्णय हा मान्य फडणवीस साहेब, मान्य शिंदे साहेब आणि मान्य अजितदादा हे 3 जण एकत्र बसतील. समन्वय समितीत जी काही चर्चा झाली ती आम्ही त्यांच्या समोर मांडू. शेवटी अंतिम निर्णय हे 3 जण घेतील. आता आपण जे बोलला मनसे आणि उभाटा, हा त्या 2 पक्षांमधला प्रश्न आहे. खरं पाहिलं तर त्या दोघांनी बोलणं ह्याच्यावर योग्य आहे. आमच्यासारख्याने जोपर्यंत त्यांची ऑफिशियल भूमिका, म्हणजे ज्याला अधिकृत भूमिका आपण म्हणतो, पक्ष प्रवक्त्याकडनं त्यांची आलेली किंवा त्यांच्या पक्षाचे जे प्रमुख नेते आहेत त्यांनी जोपर्यंत अधिकृत स्टेटमेंट ह्याच्या बाबतीत काही देत नाहीत त्याच्यावर आम्ही भाष्य करणं योग्य नाही. पवार साहेब जे बोलले तुम्ही म्हणताय तसं की जर महाविकास आघाडीमधनच उभाटाने लढलं पाहिजे, तर त्यांची आता महाविकास आघाडी आहेच ना. विधानसभेला होतीच, लोकसभेला होतीच. त्यामुळे पवार साहेबांचं म्हणण्याचा उद्देश असा असेल की लोकसभेला महाविकास आघाडी आहे, विधानसभेला महाविकास आघाडी आहे, तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा उभाटाने महाविकास आघाडीत राहावं, असं कदाचित पवार साहेबांचा बोलण्याचा उद्देश असेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.